नमस्कार. आज आपण अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या एका खूप गाजलेल्या पुस्तकावर बोलणार आहोत, द ओल्ड मॅन अँड द सी. आपल्याकडे यातले काही निवडक उतारे आहेत जे आपल्याला कथेच्या अगदी आत घेऊन जातील. हो, नक्कीच. खूप सुंदर आणि तितकीच विचार करायला लावणारी कथा आहे ही. ही गोष्ट आहे सँटियागो नावाच्या एका म्हाताऱ्या मच्छीमाराची. एकटाच समुद्रावर मासेमारी करतो तो आणि तब्बल 84 दिवस जातात. 84 दिवस? हो, एकही मासा मिळत नाही त्याला. लोक त्याला सालाव म्हणतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, दुर्दैवी. अनलकी, अगदी. दुर्दैवी. मग येतो 85वा दिवस. तो ठरवतो आता खूप लांब जायचं समुद्रात आणि तिथे लावतो एका प्रचंड मोठ्या मार्लिन माशाला गळाला. मग सुरू होतो त्याचा तो विलक्षण संघर्ष, समुद्राशी, माशाशी आणि स्वतःशी सुद्धा. चला तर बघूया या उतार्यांमधून काय अर्थ निघतो, काय आहे या कथेची नेमकी महानता. बरोबर. कथेच्या सुरुवातीला ते सँटियागो आणि मॅनोलिन, तो लहान मुलगा, यांच्यातलं नातं खूप छान दाखवलं, नाही का? हो, खूप हळवं नातं आहे ते. मॅनोलिन म्हणजे सँटियागोकडेच शिकला मासेमारी, अगदी लहानपणापासून. पण मग सँटियागोला मासेच मिळेनासे होतात आणि मग मॅनोलिनच्या घरचे त्याला दुसऱ्या बोटीवर पाठवतात, जिथे मासे मिळतात. हो, पण तरी तो मुलगा त्या म्हाताऱ्याला विसरत नाही, त्याची काळजी घेतो, त्याला खायला आणून देतो, त्याच्या कामात मदत करतो. ते खूप महत्वाचं आहे. आणि मग येतो तो 85वा दिवस. सँटियागो एकटाच निघतो, नेहमीपेक्षा खूप दूर गल्फ स्ट्रीममध्ये जातो. हो, अगदी एकटा. आणि तिथे लागतो त्याच्या गळाला तो मासा, एक भला मोठा मार्लिन, प्रचंड ताकदवान. इतका मोठा की तो त्या छोट्या होडीलाच खेचू लागतो समुद्रात. हो ना. आणि इथून खरी कसोटी सुरू होते सँटियागोची. अगदी. म्हणजे त्याचा समुद्रावरचा सगळा अनुभव, त्याची कमालीची जिद्द आणि शारीरिक ताकद सगळं पणाला लागतं. आणि एक गोष्ट मला खूप भावते. कोणती? तो त्या माशाबद्दल मनात एक प्रकारचा आदर बाळगतो, त्याला भाऊ मानतो, त्याच्याशी बोलतो तो. हो, आहे एक वाक्य त्याचं, माशा, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझा आदर करतो, पण आज दिवस संपायच्या आत मी तुला मारणार आहे. बरोबर. हा जो विरोधाभास आहे ना, प्रेम आणि आदर असूनही मारण्याचा निश्चय, यातच खूप काही दडलंय. हा संघर्ष फक्त शारीरिक नाही, तो मानसिक आणि नैतिक पातळीवरचा पण आहे. आणि हा संघर्ष किती वेळ चालतो? तब्बल 2 दिवस आणि 2 रात्री. विचार करा. हो, कल्पनाच करवत नाही. त्याचे हात दुखतात, एका हाताला तर मोठी जखम होते, दुसरा हात गोठून जातो, थकवा तर इतका की विचारू नका. पण तो म्हातारा काही हार मानत नाही, तो स्वतःशीच बोलतो. त्याला मॅनोलिनची आठवण येते, तो असता तर काय मदत झाली असती. आणि तो त्याचा आवडता बेसबॉल प्लेयर, जो डिमॅगिओ, त्याची आठवण काढतो. हो, जो डिमॅगिओ, जो स्वतः प्रचंड वेदना सहन करत खेळायचा. त्यातून तो प्रेरणा घेतो. हे दाखवतं की माणसं कशी आठवणींमधून, दुसऱ्यांच्या संघर्षातून बळ मिळवतात. खरं तर ही गोष्ट फक्त मासा पकडण्याची नाहीये. हा मानवी धैर्याचा, चिकाटीचा आणि निसर्गाच्या त्या विराट शक्तीसमोर टिकून राहण्याच्या मानवी इच्छेचा प्रवास आहे. म्हणजे पराभव समोर दिसत असूनही हार न मानण्याची वृत्ती. आणि हेमिंग्वेची भाषा किती साधी, सरळ. हो, अगदी. पण इतकी प्रभावी. तो संघर्ष, तो एकाकीपणा, तो निश्चय, सगळं थेट आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यातच हेमिंग्वेचं मोठेपण आहे. अखेर 3ऱ्या दिवशी सँटियागो जिंकतो. तो मार्लिन थकतो आणि सँटियागो आपल्या अनुभवाच्या आणि कौशल्याच्या जोरावर त्याला मारतो, हार्पूनने. आणि तो मासा किती मोठा असतो, त्याच्या होडीपेक्षाही लांब. हो, त्याला होडीला बांधून सँटियागो परतीच्या प्रवासाला लागतो. त्याला वाटतं आता जिंकलो, पण खरी परीक्षा तर पुढेच असते. बरोबर. त्या मेलेल्या माशाच्या रक्ताच्या वासाने शार्क मासे येतात, एकामागून एक. आणि मग सुरू होते दुसरी लढाई. आता सँटियागोची लढाई या शार्क माशांशी. तो एकटा. आधी हार्पून वापरतो, तो जातो एका शार्कमध्ये अडकून. मग सुरावल्ल्याला बांधून लढतो, तोही तुटतो. मग काठीने, होडीच्या तुटलेल्या सुकाणूने, शेवटपर्यंत लढतो तो. अनेक शार्क मारतो तो, पण ते येतच राहतात. किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत त्या शार्कने त्या भव्य मार्लिनला पूर्णपणे खाऊन टाकलेलं असतं. होडीला फक्त त्याचा तो प्रचंड मोठा सांगाडा उरलेला असतो. 18 फुटी सांगाडा. हो. सँटियागो अत्यंत थकलेला, जवळजवळ पराभूत, आपल्या झोपडीत परत जातो. पण गंमत इथेच आहे. जरी त्यांनी तो मासा गमावला, तरी ही कथा पराभवाची नाही. हेच या कथेचं सौंदर्य आहे, तिची महानता. ते वाक्य खूप महत्वाचं आहे त्याचं. कोणतं? माणूस पराभवासाठी जन्माला आलेला नाही. माणसाचा नाश करता येईल, पण त्याला पराभूत करता येत नाही.
अ मॅन कॅन बी डिस्ट्रॉइड बट नॉट डिफीटेड. अगदी. त्याचा तो संघर्ष, त्याची ती टिकून राहिलेली प्रतिष्ठा, त्याची ती कधीही न मोडलेली इच्छाशक्ती, हीच त्याची खरी कमाई आहे. एका अर्थाने त्याचा हा लढा म्हणजे, काय म्हणतात त्याला, मानवी अस्तित्वाच्या संघर्षाचं प्रतीक आहे. आणि शेवटी मॅनोलिन परत येतो. हो, तो येतो, म्हाताऱ्याची काळजी घेतो आणि म्हणतो, मी पुन्हा तुमच्यासोबतच येणार मासेमारीला. हे नात्याचं आणि आशेचं महत्त्व दाखवतं. होप. म्हणजे थोडक्यात या कथेतून संघर्ष, चिकाटी, मानवी प्रतिष्ठा आणि पराभवातही न हरणारी जिद्द या सगळ्याचं एक प्रभावी दर्शन घडतं. भौतिक जगातलं यश मिळालं नाही तरी त्या अनुभवाचं मोल कमी होत नाही. आणि इथे एक विचार नक्की करायला हवा. इतकं सगळं होऊन सुद्धा, सगळं गमावून परत आल्यावर शेवटी झोपेत सँटियागो पुन्हा स्वप्न पाहतो. कसलं स्वप्न? आफ्रिकेच्या किनाऱ्यावर खेळणाऱ्या सिंहांचं. हेच स्वप्न तो कथेच्या सुरुवातीलाही पाहत असतो. अच्छा. तर हे स्वप्न त्याच्या त्या अदम्य आत्म्याबद्दल, त्याच्या न संपणाऱ्या आशेबद्दल काय सांगत असेल? की कदाचित त्याच्यासाठी खरी महत्वाची गोष्ट ही बाहेरच्या जगात मिळणाऱ्या यश अपयशात नसून त्याच्या आतल्या त्या शांत अलिप्त जागेत आहे. मला वाटतं यावर विचार करायला हवा.